पवारांची राष्ट्रवादी आजपासून जनसन्मान यात्रा काढणार। आज बारामतीमधून सुरुवात होणार, तर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या यात्रेला महत्त्व। राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी लांबणीवर। 16 जुलैला होणारी सुनावणी 23 जुलैला होणार। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर। 14 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी, तर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकलली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर। वारीच्या नियोजनाचा आढावा घेणार, तर पालख्या पंढरीच्या वेशीवर। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांची आज सांगलीत पत्रकार परिषद। सगळे सोयरे अध्यादेश काढल्यास मुंबई जाम करण्याचा हाकेंचा इशारा। लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा करण्याचे प्रयत्न। अर्थमंत्री अजित पवारांचं वक्तव्य, तर ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी जुलैचे पैसेही मिळणार अशी ही माहिती। 19 तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार। आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेणार। बच्चू कडूंचं वक्तव्य, तर महायुतीत नसल्याचंही वक्तव्य। पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात। कागदपत्र तपासणीसाठी पुणे पोलिसांनी बजावली होती नोटीस। तपासणीला हजर न राहिल्यानं कार जप्त। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रॅली दरम्यान गोळीबार। दोन्ही हल्लेखोरांना जागीच ठार केलं, तर हल्ल्यात ट्रम्प जखमी झाल्याची ही माहिती। मुंबईसह भिवंडी, पालघर, कोकणात मुसळधार पाऊस। नद्या, नाले, ओढे तुडुंब भरले। कोकणात अनेक गावांना पुराचा फटका, तर भिवंडीतही घरांमध्ये गुडघाभर पाणी।